आपला भाव मॅगी बनवतोय. बायका रोलच से रोलच. तुझी टेस्ट चांगली म्हणून बोलतोय. कसं आहे कॉफी हातात नसते तर झोपलो असतो. जाम भारी वाटतंय, जाम भारी वाटतंय. काल आदर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये डिरेक्ट द्वारकामधून. काल आम्ही ती सफारी फिरलो, त्यानंतर सगळे टायर्ड झालेले आणि नंतर सोमनाथ टू द्वारका 4 तासाचा प्रवास होता. सो काही शूट वगैरे नाही केलं, सगळे थकलेले. तर मग तो ब्लॉग मी तिथे सेंड केला आणि आजचा नवीन ब्लॉग चालू केलाय. आता मी तुम्हाला क्विक रूम टूर पण देईन आणि जंगल सफारी बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे 800 रुपये पर पर्सन गेले. बट आय थिंक इट्स नॉट वर्थ इट बिकॉज मला काय दिसलं, पोपट दिसला, मोर दिसला, माकड दिसले, जे आपण ऑलरेडी बघितलंय. असं नॉर्मली राणीच्या बागेत किंवा कुठे ना कुठे बघतोच. सो मला तर माझं नाही आली तेच 800 रुपये देऊन हे बघायला थोडे आलेलो. आणि जर ती लोक काय बोलतात, ड्रायव्हर आणि जो गाईड असतो, फक्त माझ्या एवढीच होती की तुम्ही जीपमधून म्हणजे ओपन जीपमधून मस्त पूर्ण जंगलभर फिरता नाही का, ते वाईल्ड लाईफ वाली फिलिंग ती भारी होती. सेकंडली लोक आहेत ना फक्त लायन बघायसाठी पैसे पे करतात. सो आणि गाईड आधीच सांगतो, गाडीत बसल्याच आम्हाला सांगितलं. आम्हाला गाईडला भारी भेटलेलं, ड्रायव्हर पण त्यांना भरपूर आयडिया होती. त्यामुळे आम्हाला तो एक छोटासा पिल्लू बघायला भेटला लायनचा. तो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल मागच्या. सो ते बघायला भेटलं. बट ड्रायव्हरने आधीच सांगितलेलं आणि गाईडने पण की चान्स असं शुअर नाही की तुम्हाला बघायला मिळेलच, कारण एवढं मोठं जंगल आहे, त्यात कुठे काय तर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला बघायला मिळेल. तर असं सर्व आहे. तर माझं तर म्हणणं आहे की जर तुम्हाला लायन बघायचं एवढं काय हे नाही आहे तर डिरेक्ट तो सफारीवाला प्लॅन कॅन्सल करून टाका. बाकी तुम्हाला जंगल फिरायच्या जीपमधून ती मजा घ्यायची आहे तर तुम्ही करू शकता. बट तुम्ही लायनच्या एक्सपेक्टेशनने जाल तर बघायला भेटला तरच भेटणार आहे तो. सो तो वाला सीन आहे. जसं आमचे 3 तासाची सफारी राईड होती, तसं 3 तास तुम्ही ते म्हणजे तिकडून डायरेक्ट सोमनाथवरून निघून द्वारकाला येऊ शकता. 4 तासाचं ट्रॅव्हल आहे, सो तसं करू शकता. आणि 5 नंतर सोमनाथ टू द्वारकाचा जो शॉर्टकट रस्ता आहे तो पण बंद होतो. सो आमची राईड होती 3 ते 6. तर 6 नंतर आम्हाला परत त्या गीरमधून गीर टू द्वारकावाला शॉर्टकट रस्ता बंद होतो. सो आम्हाला परत गीरवरून सोमनाथला यावं लागलं, जो 1.5 तासाचा रस्ता आहे. मग परत सोमनाथवरून वेगळा रस्ता बनतो द्वारकाला यायला. सो तसं सर्व झालं. मग तुम्ही जर येत आहे तर तुम्ही 5च्या आधीच फ्री व्हा आणि त्या शॉर्टकट रस्त्याने या द्वारकाला. असं बस, दॅट्स इट. आता तुम्हाला एक मी क्विक रूम टूर देतो. कशी आहे रूम? मस्त आहे हॉटेल. आणि इथले रूमची सिस्टम पण मला आवडली नाही का. बिल्डिंगमध्ये असं वॉकिंग स्ट्रीट चालायला लय भारी आहे ते मागचं. आणि आमची रूम आहे बंगला, कृपा बंगलो. हा रूम आहे आमचा. एक कबट आहे, ब्लँकेट वगैरे आहे सर्व. इकडे वॉशरूम आहे. आपला आदित्य गेलाय. अटॅच्ड किचन पण आहे, हा डोअर आहे. हे किचन आहे, फ्रीज वगैरे आहे. तुम्ही काय बनवायचं तर बनवू शकता इकडे. त्यांच्या रूमच्या पद्धती वेगळ्याच असतात हा. अशी गल्ली बिल्ली असते बाजूने, एक नंबर मस्त आहे ओव्हरऑल. इथून बाहेर पडून बघा, आईला भारीच आहे इथे बसायला. एक नंबर आहे यार. गोल फिरून आपण इकडे येणार परत आपल्या रूमच्या इथे. सुंदर 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 मस्त आहे. ते झोपाळ्यावर मस्त झोपायला वगैरे छान आहे रात्रीचं. ओव्हरऑल सॉलिड रूम आहे. AC वगैरे पण आहे रूममध्ये. रूमचं भाडं एकदा आदर्श कन्फर्म करून सांगतो किती आहे, कारण 2 दिवस द्वारकासाठी आम्ही आज रूम बुक केला आहे.
काल रात्रीसाठी आज रात्रीसाठी उद्या सकाळी बॉम्बेला निघणार. आपला भाऊ कॉफी बनवतो आपल्यासाठी, ब्लॅक कॉफी. आदर्श मला बिल्डला आवडले रे, रात्री बघितली असते मी तुला. छान आहे, दुपारी चिंबिल मारायला वाटते. हा खरंच. कोणती कॉफी? ब्लॅकच झाली कॉफीचं हे आहे की कसं काय असं? मस्त आता कॉफी पिऊया गरम गरम. तुला खायची आहे? ये ना. ये ना, बनव ना. कांदा टोमॅटो टाकून बनवतोय. एक नंबर आहे कॉफी. टॉपत एक नंबर बनवली आदर्शने कॉफी. आम्हाला इथे बसून पिऊया. या लक्षणे भाई ये बिल्ड का एक नंबर. कॉफी हातात नसते तर झोपलोच असतो. जाम भारी वाटतंय, जाम भारी वाटतंय. काल आदर्श बमोटतोय. मस्त द्वारका मधली सकाळ, सुंदर सकाळ. इफ यू आर टायर्ड ऑफ युअर रेग्युलर लाईफ, you can go with your friends. Means in short, trip is needed with your friends. चिल करो, खुश करो, फन करो, फिर अपने काम पे फिर से लग जाओ. आयुष्यभर कामच करायचंय. बिझनेस करा, जॉब करा. ॲडव्हेंचर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सेल्फ सॅटिस्फॅक्शन, माइंड काय बोलतात, माइंड शांत करणं, दॅट्स ऑल्सो इम्पॉर्टंट. सो महिन्यातून 3 महिन्यातून एकदा तरी ट्रिपवर जावा, म्हणजे वर्षातून 2-3दा तरी जावा. कारण एक्सप्लोअर करणं इज इम्पॉर्टंट. आयुष्य एकच आहे. आयुष्य सुंदर आहे ते तुम्हाला तेव्हाच कळेल तेव्हा तुम्ही एक्सप्लोअर कराल. आपला भाऊ येतो, भावाने कॉफी एक नंबर बनवली आहे आणि त्यात सुंदर नजारा. हाय 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 हाय. जाम भारी वाटतंय रे, जाम भारी वाटतंय इथे. मस्त वाटतं. एक नंबर. वर्थ आहे, पैसे वर्थ आहे. त्या हॉटेल पैसे वर्थ आहेत. हा, मला माहिती आहे ना, म्हणून मी असं बघितलं की भाई पीस सुंदर सुंदर सुंदर. मंदिर तर हायच पीस, वातावरण पण peace. द्वारका इज ओव्हरऑल पीस असं वाटायला लागलं मला. हे पीस. मुंबईमध्ये सकाळी उठलो असतो, अरे हिची भांडणं तिची भांडणं, हिची किरकिर. मी राऊंड बिंड मारून आलो रे बाहेर ना, ब्लॉग बनवता एक नंबर वाटतंय बाहेर. कुठून? एकदम शांत, असाच गोल. हा, हे गोल फिरला तरी भारी. मस्त बंगला आहे, वरती पण रूम आहे. आणि यांची पद्धत कशी असते, बिल्डिंगी बनवतात, मधूनच एक गल्ली ठेवतात मस्त. ह्याची प्राइस काय हॉटेलची? टोटल आपल्याला 6,000 पडले ना 2 दिवसाचे. पूर्ण 2 दिवस. 2 दिवसाचे 6,000, पण आमच्या 2 रूम आहेत, म्हणजे एक रूम 1500 पर डे. करेक्ट ना? तुम्ही येऊ शकता. गुरु कृपा बंगलो, द्वारका. कन्फ्यूज होऊ शकता. हॉटेल नाही बांधलंय, बंगलो आहे, त्याच्यामध्ये रूम रेंट वरती ठेवतात. केअरटेकर आहे ते प्रत्येक रूम. नाही, मी बोललो लोक कन्फ्यूज होऊ शकतात. गुरुकृपा हॉटेल पण आहे जे आम्हाला रस्त्यात येताना लागलेलं, जस्ट बाजूला. गुरुकृपा हॉटेल नाही, गुरुकृपा बंगलो आहे. केअरटेकर काका पण भारी आहेत. एक नंबर. 12 ज्योतिर्लिंग केले, 4 धाम केले, सगळं करून झालेत ते. काय बोलतो, त्यांचाच बंगला आहे की कसं काय? नाही, ते केअरटेकर आहे. बंगलाच्या काळ ह्यांचा आहे, ज्यांची मी बोललेलो मेन ओनर ते वेगळे. पण ते राहतात कुठे? इथे राहतात केअरटेकरिंगसाठी, पण इथं असं ओव्हरऑल केअरटेकर इथे राहतात केअर करण्यासाठी, पण हे इथेच राहतात. ते बोललो असतो, नंतर टाइम भेटेल तर बोलू. रात्री बोलू नाही तर. रात्री आपल्याला टाळत नाही. आपला भाव मॅगी बनवतोय. इज्जतीत बोल ना, इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आहे. तुला घरचं माहिती आहे का? इथलं शोधतोय. जाम छान वाटतं आज, जाम छान वाटतंय. फ्रेश आणि वातावरण तर एकदम छान आहे. अंकल इधर काठियावाड़ी में गुजराती खाना कहाँ मिलेगा? अंकल ने बताया उधर जाना है अभी अरे खाने. यार उधर जाना जो भद्रकाली चौक और ये दूसरा होमगार्ड चौक में लेडीज का सबसे बढ़िया गुजराती खाना वही. अच्छा खाना की अभी वो वाला बोल रहे हो?
नाश्ता नाश्ता इधर मिलेगा ना भैया, ये रोड में बताइए ना, सीधा चले जाना 2 मिनट का। जलेबी, गाठिया, खमण, ढोकरा, वो सब मिलता है अच्छे अच्छे, फर्स्ट क्लास। जाते हैं अभी हम लोग। हाँ, गाठिया खाओ हमारा गुजरात का। मैं अभी गाठिया खा के गाठिया गया। ही है? मैं नाश्ता खाने गया था। गाठिया मतलब कैसा होता है? वो गाठिया बेसन का बनता है, ऐसे तुम खाएगा तो पता चलेगा। पता है रे, अपन खाल्लंय मुंबईला पण। मुझे खांडवी खानी है, खांडवी। मतलब खांडवी रहती है ना आपकी? नहीं, खांड नहीं ना, बेसन का आता है। वो देखते बना ना के उधर। जाएगा तो पता चलेगा। ऑल सेट फॉर नागेश्वर अँड द्वारका। काय बोलतो दादू, फुल रेडी? किती वेळ झाला तुला रेडी होऊन? आपल्याला झाला अर्धा तास, 45 मिनिट झाले. पण बाकीचे रेडीच नव्हते ना? बाकीचे आपण तिघंच जण आहे. तर काका झाले नाही. रिक्षावाले काका येत नव्हते. काय निघालोय, कुठे निघालोय? बेट द्वारका. बेट द्वारकाला चाललोय आता. टमटम केली आज आम्ही, कारने फिरून फिरून कंटाळलोय आम्ही. 1 वाजता पोहोचलोय द्वारकाला हॉटेलमध्ये, त्यामुळे मी काय शूट नाही केलं. आणि आता सकाळी वाजले ऐकत राहा. निघालो आम्ही द्वारका फिरायला. तर पहिला आम्ही बेट द्वारका जाणार आहे, त्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर परत आम्ही द्वारकाला येऊन रात्री फिरणार आहे. कारण का आमचा उद्याचा चेकआउट आहे, आम्ही उद्या सकाळची ट्रेन आहे. अरे वा 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 वा, माझ्या ब्लॉग मध्ये कळलं काय काय करणार आहे आपण. आदर्शने सांगितलंय ते सर्व करणार आहे आम्ही. तुम्हाला भेटू आता, खाकरा फाफडा खायला जाणार आहे, म्हणजे पार्सल घेणार आणि इथेच खाणार आहे. इकडे नाश्ता घ्यायला आलोय. किती गर्दी असते इथे, किती मोठा स्टॉल असतो भाई. गुजरातला एवढे मोठे स्टॉल असतात नाश्त्यासाठी, आणि एवढी पब्लिक खायला येते. भाई एक बार वॉच दिखा दो ना भाई, बस वॉच, बाय बाय बस बस बाय. भाई का रोलेक्स है, रोलेक्स. थँक्यू भाई नाश्ता घेतलाय. बाय. वापस आएंगे इधर ही है. बाय, कल सुबह आऊंगा. चलो दोस्त. भाई पण खरंच खाण्याचे लय शॉपिंग आहे इकडे लोक. आता आम्ही ऑटोमध्ये बसून खाणार आहे, पार्सल घेतोय. चल नाश्ता डायरेक्ट खतम होऊन जातो 8 वाजता. खाकरा बिपरा काय भेटलंच नाही आम्हाला. शंभो उद्या जेव्हा उठणार ना, वॉशरूमला वगैरे जाऊन डायरेक्ट इथेच येणार ब्रश करून. 5 वाजता ना, 6 वाजता चालू होतं बच्ची. चला ऑटोमध्ये सोडव्या. चलो अभी अंकल सीधा डायरेक्ट रुका और बेट द्वारका. राधे राधे. गणपती बाप्पा. कसा होता भाऊ? समोसा छान, ढोकळा, भजी, पापडा, आपला ठेपला मस्त होतं. एक नंबर ना. एक काय टेस्ट होती. उद्या सकाळी 6 वाजता लागतात. तुला काही 6 वाजता आणणार. हा ब्रिज आहे. याच्या आधी कुठे चाललो आपण? बेट द्वारकाला समुद्राने जायला लागायचं बोटीने. आता ब्रिज आहे तर आपण ब्रिजवरून चाललोय. आणि इकडे मी नोटीस केलं, हेल्मेट बिल्मेट काय नाही. हेल्मेट बिल्मेटचा कॉन्सेप्ट आपल्या मुंबईमध्येच आहे. शिवाजी तलावाला फाईन लागतात विदाउट हेल्मेट. इकडे काय नाही भाई असं. बेस्ट बेस्ट. आणि इकडे ती टमटमवाली गाडी आहे, दिसत नाही आता, दिसली की दाखवतो तुम्हाला. आम्ही 4 व्हीलर केलेली, पण आमच्या एका मित्राला टमटमने फिरायचं होतं, त्यामुळे टमटम केली. आता कानांचा ऍक्सेस आलाय, लय वैताग आलाय. आणि पूर्ण दिवस आता टमटमनेच फिरायचं. मस्त आहे पण ब्रिज मस्त आहे. आदित्य आपली पण 4 व्हीलर असते, आपण त्याला थांबून चिल मारला असतं थोडं. लवकरच संपो. तिकडे हे दिसतंय बघा, राधे राधे श्रीकृष्णाचा पंख, म्हणजे मोराचा पीस. आदित्य तिकीट संपली. काय कर. तर द्वारकाधीश मंदिराच्या इथे आतमध्ये 4 व्हीलर अलाउड नाहीत, त्यामुळे आमच्या भावाने टमटम केली. घे ना, आता क्रेडिट देतो ना. डायरेक्ट दर्शन. वो द्वारकाधीश मंदिर आहे. सगळ्या ऑटोज आहेत बघा. नो 4 व्हीलर अलाउड. जर तुमचं हॉटेल थोडं लांब आहे तर एक बॅग घे, तर तुम्ही टमटमने द्या इकडे, बिकॉज टमटम आतमध्ये अलाउड आहे.
आणि इकडे पण फोन अलाउड नाही, तो जेवढं दाखवत आहे तेवढं दाखवतो. मी काय बोलतो बँजो बिंजोचा काय विषय? बँजो म्हणजे आपल्या टीम आम्हाला आता नाचायचं आपण नाही. तो लग्न ठरलंय म्हणून काहीतरी असेल कोणाचं रे, काहीतरी असेल. दुकानं बघ ना कसली मोठी मोठी आहेत रे. बॉम्बे मध्ये ऐसी नाही मिळती ना. केवढं बघ दुकान आहे, खूप मोठं आहे बे. येताना जाऊ. लॉकर पण आहे रे, पण इथेच तुला प्रसादी घ्यावी लागेल मग असा विषय असेल. इथेच तुला प्रसादी घ्यावी लागेल असा विषय असेल. मग तुला हे लॉकर हवं. चल ना पुढे जाऊन तर येऊ. पुढे पण असणार सोय. अजून पुढे बघूया. पुढे असणार सोय. आमच्या आदित्यचं लग्न ठरलंय. इकडे फोन जमा करायचे आहेत. आता आम्ही मंदिरात जाऊन येतो आणि मग फोन भेटणार. दर्शन घेऊन आलोय, प्रसादी घेतलीये. तर एक नंबर वाटलं. आम्ही जसं आतमध्ये गेलो हे झालं काय बोलतात, त्यांचा प्रसादीचा टायमिंग झाला. आम्ही दर्शन घेतले आणि तिथेच बसलेले खूप वेळ. आणि मग ते होते त्यांनी पंडितजी त्यांनी खूप काय काय नॉलेज दिलं. तर मजा आली ओव्हरऑल. मी पण या बोल इकडे काय रे. आपण तांदूळ कुठे चढवले? ते तांदूळ चढवले आणि ती लोक रिटर्न पण तांदूळ देतात त्यांच्याकडनं. ते लोक तांदळाच्या डब्यात टाकायचे असतात वगैरे. आहे ते चांगलं काम आहे म्हणजे हे. तर या तुम्ही पण करा दर्शन वगैरे. मी तांदूळ चढवताना सुदामाच्या इथेच चढवा, कारण मी आधीच चढवले तांदूळ. तो तुम्ही तसं नका करू. सुदामाच्या इथे चढवा, ते तांदूळ चढवायचे आणि मग त्यांच्याकडनंच तांदूळ घ्यायचे, म्हणजे तांदळाच्या डब्यात टाकायचे. असं सर्व आहे. ते इथे जाईल तुम्हाला. या बाकी दर्शन तर मस्त झालंय. कसं आहे रबडी काय करतो? तुझी टेस्ट चांगली आहे म्हणून बोलतोय. कसं आहे? एक नंबर आहे. कुठची लस्सी आहे? द्वारका, बेट द्वारकाची लस्सी. एक नंबर आहे. विचारलं तुला. घर बंद. पाणी बिनी पितो. आता जायचं नागेश्वरला. तिकडे जाऊन भेटू. आता टमटम मधून जायचं नागेश्वरला. द्वारकाधीशवरून नागेश्वर 25 किलोमीटर आहे. सो आम्ही फुल डेची टमटम केली. नागेश्वरला जाऊ, मग लंचला भेटू. मग बाय.